राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ जे गुजरातमध्ये आहे त्याच्याकडे महानंद हस्तांतरित करण्याबाबतचा ठराव करण्यात आलेला आहे। ठराव करणारे जे संचालक मंडळातील प्राध्यापक राजेंद्र सूर्यवंशी आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की ही नेमकी प्रक्रिया काय झालेली आहे। आता बऱ्याच उलटसुलट त्या चर्चा होत आहेत की महाराष्ट्रातला प्रोजेक्ट आहे महानंदसारखा सगळ्यात मोठा, तो गुजरातला पळवून नेला चालला आहे। मग संचालक मंडळाने तसा निर्णय का घेतला, त्यामागची नेमकी काय पार्श्वभूमी आहे, या सगळ्यांची आता आपण चर्चा करणार आहोत। आपल्याबरोबर आहेत मागील 15 वर्षापासून महानंदमध्ये संचालक असलेले प्राध्यापक राजेंद्र सूर्यवंशी सर। ठराव तुम्ही मांडला होता, नेमकं ठराव मांडण्यामागची काय कारण आहेत? नेमका NDDBला महानंद डेअरी चालवण्यासाठी देण्याचा त्याच्या मागला उद्देश हा होता की आज एवढी मोठी स्पर्धा मुंबई मार्केटमध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये दुधाच्या संबंधित चाललेली आहे। या स्पर्धेमध्ये महानंद आज आमची टिकणार नाही अशी भावना झाली। त्याचं कारण असं आहे की गेल्या अनेक दिवसापासून महानंद ही आर्थिक व्यवस्थेच्या गर्तेत आलेली आहे। आर्थिक व्यवस्था बरोबर नाही आहे। त्याच्यामुळं गेल्या 7 महिन्यापासून कर्मचाऱ्याचा आम्ही पगार दिलेला नाही। अनेक ठेकेदाराचे पेमेंट्स आपण दिलेले नाहीत। दुधाच्या पॅकिंगसाठी ज्या पिशव्या घेतो, पॉलिफिल्म वापरतो, त्या पॉलिफिल्मचे पैसे वेळेवर न दिल्यामुळे पॉलिफिल्मसुद्धा येत नाही। ही अशी अनेक कारणं आहेत की ज्यामुळं महानंद अडचणीत येत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुधाची विक्री जी 8 लाख लिटर सुरुवातीच्या काळामध्ये, मी जेव्हा सुरुवातीला आलो त्यावेळी 8 लाख लिटर विक्री होती, आज 80,000वर विक्री येऊन ठेपली। आणि कर्मचारी मात्र 950 कर्मचारी, 1600 कर्मचारी होते, आज 950 कर्मचारी राहिले। आणि 950 कर्मचारी आणि 80,000 विक्री, याचा ताळतंत्र जमत नाही। त्याचं कारण असं आहे की दुधाला आम्ही दर देतो 26 ते 27 रुपये खाजगीवाल्याला सध्या, आणि महानंद देते आम्हाला 29 रुपये। हे 29 रुपये दरामध्ये शेतकऱ्याच्या पदरात 29 रुपये जातात आणि दूध खाणाऱ्याच्या पदरात मात्र ती 45 रुपयाला पडते। आणि 15 आणि 16 रुपये याच्यातला जो तफावत आहे ती तफावत वाढलेली आहे। त्याचं कारण आहे की प्रोसेसिंग कॉस्ट जे म्हणतो, दूध आल्यानंतर दुधावर जी प्रक्रिया केली जाते ते प्रक्रियेचा खर्च इतर ब्रँडच्या तुलनेत, तो अमूल असेल, गोकुळ असेल, इतर जे नामांकित ब्रँड आहेत त्यांचे 4 ते 5 रुपये प्रति लिटर खर्च आहे। पण महानंदचा 17 ते 18 रुपये प्रति लिटर खर्च आहे। म्हणजे 1 लिटर दूध पॅक करण्यासाठी 18 रुपये खर्च होतो आणि त्याचा भुर्दंड महानंदवर पडतो। आज 150 कोटी रुपये महानंद तोट्यात आहे। म्हणून हे तोट्यात मात्र तो संस्था तोट्यात घालण्याशिवाय घालवू नये ही माझी भावना होती। आणि त्या भावनेतून मी ही NDDBला महानंद चालवायला द्यावं। जसे की माझ्या लक्षात आलं होतं की जळगाव संघ हा आर्थिकदृष्ट्या तोट्यात आल्यानंतर, आर्थिकदृष्ट्या डबघाईला आल्यानंतर त्यांनी NDDBला विनंती करून चालवायला दिला होता। चालवायला देण्यापूर्वी त्यांच्या ब्रँड नेम विकास दरान आणि विकास नावानंच ते दूध विकत होते, विकास नावानंच ब्रँड नेमानंच ते बाय प्रॉडक्ट विकत होते। NDDBने घेतल्यानंतरही त्याच नावानं विकतात आणि आजही त्या विकास नावानंच ते ब्रँड नेम विकतात। महानंद NDDBने घेतला म्हणजे ते काही महानंद ब्रँडनं विकणार नाही असं थोडंच आहे। महानंद ब्रँडनंच विकणार। याला पुनर्जीवित करून ऊर्जित अवस्था आणावी, जी की मातृत्व संस्था आहे, शिखर संस्था आहे। शिखर संस्था जगली तर इतर संस्था, तालुका आणि जिल्हा संघ जगतील आणि राज्यातल्या दूध उत्पादकाला न्याय मिळेल, कायमचा न्याय मिळेल, या भावनेतून हे मांडलेलं आहे। मात्र सातत्यानं आरोप केले जात आहेत की अमूलला पायघड्या घालण्यासाठी महानंद दिलं चाललं आहे, चालवायला दिलं चाललं आहे। अमूलला पायघड्या घालण्याचा त्याचा काही संबंध नाही। अमूल हा ब्रँड आहे, अमूल हा गुजरात फेडरेशनचा ब्रँड आहे। अमूल हा त्याच्या पद्धतीनं तो विक्री करतो। आज तसं बघितलं तर आपल्याला सांगायला अमूल हा इंटरनॅशनल ब्रँड झाला आहे। तो 38 देशामध्ये त्यांचे बाय प्रॉडक्ट आणि त्यांचे विक्री होत असते दुधाची सगळ्या। आज तसंच तो महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिरकाव केलेला आहे। अमूलचा आणि NDDBचा अर्थार्थिक काहीच संबंध नाही। NDDBची जी मदर संस्था आहे ती मदर डेअरी आहे।
त्या मदर डेअरीच्या मार्फत ही संस्था चालवतात. त्यांच्याकडे स्किल्ड वर्कर्स आहेत, स्किल्ड कामगार आहेत, स्किल्ड अधिकारी आहेत. त्या स्किल्ड अधिकाऱ्याच्या मार्फत जे मार्केटिंगची व्यवस्था या मुंबई हे इतर राज्याचे लोक येऊन, नंदिनी असेल, अमूल असेल, अनेक परराज्यातले लोक त्यांच्या ब्रँडनी मुंबईमध्ये येऊन विक्री करतात, कारण इथं मार्केट आहे. मग आपण मुंबईमध्ये राहून महानंद का विकू शकत नाही? महानंद त्या ब्रँडला का ऊर्जित अवस्था आणून देऊ शकत नाही? त्या कारणास्तव या महानंदचं वैभव वाढावं या उद्देशानं आम्ही महानंद NDDBला दिलेला आहे. त्या अमूलला पायगाड्या घालण्याचा किंवा त्यांचं विक्री वाढावी किंवा त्यांचा मार्केट महाराष्ट्रात मिळावं त्याचा आणि याचा कसलाही संबंध नाही. पण सरकारनं महानंदला वेळोवेळी मदत केली. आता 150 कोटी तोट्यात आहे. कर्मचाऱ्यांची पगारीचा विषय आहेच. मग आता हे जे 700 कर्मचारी आहेत त्यातले काही असं 900च्या आसपास जे कर्मचारी आहेत त्यातले काही कर्मचारी VRS घेण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या पैशाचं काय होणार? सरकार यामध्ये काय भूमिका घेतं आहे, काय सांगाल? सरकार याच्यामध्ये आम्ही सरकारला विनंती केलेली आहे. NDDBनी त्यांचा प्रस्ताव त्यांना देणार आहेत की असलेल्या 900-950 कर्मचाऱ्यापैकी 530 कर्मचाऱ्यांनी VRS दिलेला आहे. VRSसाठी जो लागणारी रक्कम आहे 129 कोटी रुपये. 129 कोटी रुपये शासनाला आम्ही मागितली होती, पण शासन म्हणले की बा तुम्ही परत 129 कोटी रुपये हे कर्मचाऱ्याचे VRS आणि पगार देऊन मोकळं होणार. पुढे फ्युचर काय, फ्युचर प्लॅनिंग काय? महानंदच्या फ्युचर प्लॅनिंगसाठी तुम्ही पैसा कुठून उभा करू शकणार? म्हणून फ्युचर प्लॅनिंगसाठी NDDB डिटेल प्रस्ताव महाराष्ट्र राज्य संघाकडे देणार आहे की तुम्ही फक्त हे VRSच्यासाठी पैसे द्या आणि अन्य लागलेल्या बाबीसाठी पैसे द्या. इतर पैसे आम्ही काही उभं करू आणि त्याच्यातून महानंदचं भविष्य उज्ज्वल करून देऊ असं NDDBचा खयास आहे. बरं, हस्तांतराचा प्रस्ताव तुम्ही म्हणजे सरकारनं स्वीकारला आहे का? त्याच्यात काय कालच्या 28 तारखेला डिसेंबरला तरी बैठक झाली. तातडीनं बैठकीचा वृत्तांत एकमतानं NDDBला देण्याचा प्रस्ताव ठराव पास झाला आणि तो ठराव शासनाकडे पाठवलेला आहे आणि शासनाच्या तो अजून विचाराधीन आहे. NDDB आणि शासन बसून त्यांच्या जे करार होतील, त्यांच्यात जे चर्चा होईल, त्या चर्चाचा जो मसुदा आहे तो परत महानंदकडे पाठवला जाईल आणि त्याच्यावर विचारविनिमय करून शेवटचा निर्णय घेतला जाईल. पण ह्या सातत्यानं जे आरोप होत आहेत की गुजरातला जाणारं आहे किंवा गुजरातनं पळवला एक महानंद, अशा प्रकारची जी चर्चा आहे त्या चर्चेच्या संदर्भात काय उपाययोजना, काय की तसं होत नाही असं तुमचं म्हणणं आहे, मात्र चर्चा तशी आहे? नाही, चर्चा करणाऱ्यांना माझी विनंती आहे, हे शेतकरी फाटक्या माणसाचा, शेतकऱ्याचा शेती कधी अवकल्पेनं पाऊस जास्त पडला म्हणून जाते, कधी कमी पडला म्हणून जाते. त्या काळात तो 1-2 गाई घेऊन स्वतःची उपजीविका भागवत असतो. हा उपजीविका भागवणाऱ्या शेतकरी आणि ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला रोजगार देणारा हा व्यवसाय आहे, रोजगार उपलब्ध करून देणारा. ह्याच्यात कोणीही असं म्हणण्यापेक्षा त्याचा डिटेलमध्ये तुम्ही अभ्यास करा. महानंदच्या संबंधीचा, अर्थव्यवस्थेच्या संबंधीचा आणि सध्याच्या परिस्थितीचा अभ्यास करा आणि त्याच्यात राजकारण न आणता तुम्ही त्याचा खुलासा करा. असं म्हणणं म्हणजे राजकारणाचा एक भाग होऊ शकतो, ते काय वास्तव नाही आहे. वास्तव ते नाही आहे. वास्तव महानंद वाचवणं, मातृत्व संस्था वाचवणं, ही शिखर संस्था राज्याची टिकवणं हे वास्तव आहे. बरं, मग किती वर्षाची प्रक्रिया असेल की महानंद जर मंडळाला चालवायला दिलं आणि ती ऊर्जित अवस्था आल्यानंतर किती दिवसाची ही प्रक्रिया असेल, त्या संदर्भातली काही चर्चा संचालक मंडळात झाली आहे का? जनरली ते 5 वर्षापेक्षा कमी घेत नाहीत, कारण त्यांना असलेली मशिनरी अत्याधुनिक करावी लागते. ते आहे त्या मशिनरीमध्ये त्यांनी मॉडिफिकेशन करतात. ते मॉडिफिकेशन करण्यामध्ये ते पैसे त्याच्यामध्ये खर्च करतात आणि ते करून जे काही महागल्य देणी आहेत ते देणी फेडून, शासनाचे देणी फेडून ते एक कमीत कमी 5 वर्ष तरी ते घेतात आणि 5 वर्षाच्या नंतर ते हँडओव्हर करतात. जास्तीत जास्त 5 वर्ष घेतात ते. अशा सर्वपची चर्चा झालेली आहे, मात्र अद्याप त्यावर निर्णय झाला. अशी चर्चा झालेली आहे अद्याप, पण त्यावरून शासनाचा आणि NDDBची बैठक झालेली नाही आहे. त्यांचा मसुदा, चर्चेचा मसुदा बाहेर आलेला नाही. त्यांची चर्चेची बैठक अजून बसलेली नाही. ती आल्यानंतरच सविस्तरपणे आपल्याला सांगता येईल.
आपल्याबरोबर होते प्राध्यापक राजेंद्र सूर्यवंशी, महानंदचे जे संचालक आहेत आणि राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ जे आहे त्यांच्याकडे महानंद हस्तांतरित करण्यासंदर्भातला जो ठराव संचालक मंडळात घेण्यात आला तो त्यांनी मांडला होता. त्यामागची भूमिका काय आहे त्याबाबत त्यांनी आता स्पष्टीकरण दिलेलं आहे. मात्र राज्य सरकारनं अद्याप NDDB बरोबर चर्चा झालेली नाही आणि त्या चर्चेतून जे मसुदा तयार होईल त्याची संचालक मंडळ पुन्हा चर्चा करेल आणि त्यानंतर हा निर्णय कार्यान्वित होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. निशांत भद्रेश्वर, ABP माझा, लातूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.